नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? ज्ञानेश्वर विद्या मंदिरामध्ये माझ्या सर्व लहान मोठ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणी यांचं स्वागत आहे। आज मी माझ्या विद्यार्थी मित्रांसाठी निरोप समारंभाचं भाषण म्हणजे आता 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांचे निरोप समारंभ झाले। या निरोप समारंभाच्या वेळी तुमचा कार्यक्रम होतो स्टँड अप, बरोबर आहे का? स्टँड अप, त्या स्टँड अपच्या दिवशी तुम्हाला भाषण करावं लागतं, बरोबर आहे ना? त्या वेळेसाठी तुम्हाला आजचं हे भाषण नक्की उपयोगी पडेल। पण मुलांनो, तुम्ही जर आतापर्यंत आपल्या ज्ञानेश्वर विद्या मंदिराला सबस्क्राईब केली असेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या बरं का। कारण ह्या चॅनलवरती तुम्हाला असंख्य असे उपयोगी पडणारे, शैक्षणिक जीवनात उपयोगी पडणारे तसेच करमणुकीसाठी गोष्टी पाहायला मिळतील। तर चॅनलला सबस्क्राईब ज्यांनी केले नाही त्यांनी लगेचच करून घ्या। चला सुरू करू निरोप समारंभ भाषण। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या शाळेचे आदरणीय मुख्याध्यापक पाटील सर, आपल्या पूर्ण शाळेचा शिक्षक वर्ग आणि माझ्या येथे जमलेल्या सर्व विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना शुभ सकाळ। मी ज्ञानेश्वर आज येथे निरोपाचे भाषण देण्यासाठी उभा आहे। आज इथे सर्वांना सुप्रभात। ज्येष्ठ माजी विद्यार्थी वर्गाच्या वतीने मी त्या सर्वांचे आभार मानू इच्छितो ज्यांनी या महाविद्यालयातील आमचा मुक्काम अविस्मरणीय बनवला। ज्या शिक्षकांनी नेहमीच आपले सर्वोत्तम कार्य केले आणि आम्हाला कधीही सोडले नाही, आम्हाला मदत करण्यास नेहमीच तयार होते। तुमचे ज्ञान आमच्या बरोबर सामायिक केल्याबद्दल धन्यवाद। महाविद्यालयातील सर्व सुविधा सुरळीत चालाव्यात यासाठी नेहमीच कठोर परिश्रम घेणाऱ्या कर्मचाऱ्यांचे आम्ही आभार मानतो। आज प्रत्येक माझी विद्यार्थ्याच्या वतीने मी माझे छोटेसे निरोप देण्यासाठी तुम्हा सर्वांसमोर उभा आहे। प्रथम मी 2023च्या सर्व पदवीधर वर्गाचे अभिनंदन करू इच्छितो। या महाविद्यालयात 4 वर्षे शिक्षण घेतल्यानंतर आम्ही शेवटी पदवीधर झालो आणि मी निश्चितपणे म्हणू शकतो की मला या स्थानाची आठवण येईल। या महाविद्यालयातून मी अनेक महत्त्वाचे धडे शिकलो आणि त्यातील एक महत्त्वाचा धडा म्हणजे माझे वैयक्तिक जीवन आणि शैक्षणिक जीवन याच्यातील संतुलन। तुमची स्वप्ने साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम करणे खूप महत्त्वाचे आहे आणि मला असे वाटते की एकट्यानेच गोष्टी घडतील, परंतु तुम्ही तुमचे ध्येय गाठू नये आणि तुमच्या आयुष्यातील महत्त्वाच्या नातेसंबंधाचा त्याग करू नये। मी गेल्या 4 वर्षात सर्व विषयात चांगले गुण मिळवले आहेत आणि मला आनंद आहे की मी माझ्या मित्रांचा आणि कुटुंबाचा त्याग केला नाही। कॉलेजच्या कॅन्टीन मध्ये मी माझ्या मित्रांसोबत घालवलेले क्षण अनमोल आहेत आणि ते मी कधीही विसरणार नाही। मित्रांनो, ते क्षण तुम्ही तुमच्या मित्रांसोबत घालवता ते क्षण तुम्हाला वाढण्यास मदत करतात, ते क्षण तुम्हाला विश्वास ठेवण्यास मदत करतात आणि मला विश्वास आहे की ते क्षण तुम्हाला जीवनावर प्रेम करण्यास मदत करतात। मित्रांनो, मी तुम्हा सर्वांना विनंती करतो की आमच्या सर्व शिक्षकांनी केलेल्या कामाबद्दल त्यांचे स्वागत केलेच पाहिजे। जेव्हा परीक्षा जवळ असतात तेव्हा आमचे शिक्षक खात्री करतात की आम्ही त्यांच्यासाठी तयार आहोत। मॉक टेस्ट तयार करण्यापासून ते प्रत्येक विद्यार्थ्याला विशिष्ट विषयांच्या संकल्पना समजण्यास मदत करण्यापर्यंत आमच्या शिक्षकांनी आमच्या यशासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत आणि आम्ही तुमच्या सर्व प्रयत्नांसाठी आभारी आहोत। मला असे वाटते की तुमच्यामुळेच हा दिवस पाहण्यात आम्ही भाग्यवान आहोत। सर्वात शेवटी मला असे म्हणायचे आहे की कोणतीही रक्कम, पदवी किंवा यश तुम्हाला तुमच्या आयुष्यात कायमच्या आनंदी राहण्यास मदत करणार नाही। बोलण्यासाठी खूप काही आहे, पण एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो। तुम्ही माझे संपूर्ण भाषण शांतपणे ऐकून घेतले त्याबद्दल मी तुमचा खूप खूप आभारी आहे। धन्यवाद। अशा प्रकारे निरोप समारंभाचं भाषण संपलेलं आहे। मुलांनो, हे भाषण तुम्ही 10वीचा निरोप समारंभ, 12वीचा निरोप समारंभ, तुमचा ग्रॅज्युएशनचा निरोप समारंभ याच्यासाठी नक्की वापरू शकता। जर तुम्हाला हे आजचं भाषण आवडलं असेल तर भाषणाला जास्त शेअर करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।